नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मागील व्हिडिओपासून आपण घन काढण्याचे ट्रिक शिकून राहिलेला बघा विद्यार्थी मित्रो, आज आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे अशा संख्या, मग 21 असो, 11 असो, 61 असो, 31 असो, 91 असो, 81 असो की अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या संख्या असो, बघा पद्धती काय करायचं आहे तुम्हाला। काय पहिलं उदाहरण बघूया। बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 आहे, ज्याला 31 या संख्येचा आपण घन काढू। बघा इथं काय करायचं बघा विद्यार्थी मित्रो, आपण ज्या पद्धतीने मागे केलं होतं त्याचं अजिबात करायचं नाही। आता काय करायचं, इथं थोडंसं चेंज करायचा। हा जसा बघा इथं सुरुवातीला आपण 11 पासून 19 काढताना, 19चे घन काढताना काय करत होतो, जी संख्या होती तीच संख्या आपण डावीकडून लिहत जात होतो। पण इथं काय करायचं, 1 इकडे सरकला। आता काय करायचं, याला उजवीकडून लिहिणं चालू करा। म्हणजे काय, 31 आहे तर सर्वात आधी काय करायचं, इकडे 1 लिहा, त्यानंतर 3 लिहा, झाले 31। आता काय करायचं, 3चा वर्ग करा। 3चा वर्ग किती होते, किती 9 होतो। 3चा वर्ग किती होतो, 9। आता 3चा घन घ्या, 3चा घन किती होते, 27 झाले। आता काय करायचं, हे 2 अंक सोडून द्या, शेवटचे 2 अंक काय करायचे, सोडून द्यायचे आणि मधातले पकडा। मधातले काय होईल बघा, 3 आहे तर त्याची डबल करा आणि त्याच्या खाली लिहा, 9 आहे त्याचे डबल करा आणि त्याच्या खाली लिहा। बस इथं करायची बेरीज, 1 9 हा बघा 17शी 7 हातचा 1 म्हणजे 2 झाले, 2 इकडे घेऊन घ्या म्हणजे हा झाला 29 झाला। बघा विद्यार्थी मित्र, म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे, 29,791। बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपल्याला घन काढायचं आहे। त्या बघा हे एक पहिलं उदाहरण झालं। त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया। चला तर विद्यार्थी मित्र, ते घन कसे काढतात ते आपण आधी ते बघूया। बघा पहिलं उदाहरण आपण घेऊया, 21चा घन काढले। 21 या संख्येचा घन काढू। बघा या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे, एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्यांचे घन आपण आज काढायचं शिकणार आहोत। बघा इथं काय करायचं आहे, याला आपण उजवीकडून लिहत आणायचे आहे। म्हणजे काय करायचं, 1 लिहिले, त्याच्यानंतर 2 लिहिले, झाले 21। आता 2चा वर्ग लिहा 4, 2चा घन लिहा 8 झालं। आता काय करायचं आहे, हे मधातल्या शेवटचे अंक सोडून द्यायचं। म्हणजे मधातले जे अंक आहे, हा 2 आहे, 2चा 4 लिहा, त्याचा डबल करून त्याच्या खाली, इथेही त्याचा डबल करून त्याच्या खाली लिहिलं। बघा आता काय करायचं, यांची बेरीज करा, 1 6 12शी 2 हातचा 1 9 म्हणजे किती झाले, 9261। हा तुमच्या 21 या संख्येचा घन आहे। तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये चेक करू शकता, जेवढा कॅल्क्युलेटरला वेळ लागतो त्याहीपेक्षा आपण लवकर इथं आपण घन काढायची ट्रिक आपण इथे शिकत आहोत। बघा विद्यार्थी मित्र, यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया। 41 या संख्येचा घन काढूया। आता सेम तशाच पद्धतीने शेवटी 1 लिहा, त्याच्यानंतर 4 लिहिले, 4चा वर्ग लिहा 16, 4चा घन किती येईल, 64। आता काय करायचं, शेवटचे अंक सोडून द्या, मधातल्या अंकाची डबल, 4ची डबल किती होते 8 आणि 16ची डबल किती होते 32, यांची करा बेरीज। हा 1 12शी 2 हातचा 1 6 9 4 हातचे घ्या, इकडे येईल हा 68। म्हणजे अशा पद्धतीने बघा 41 या संख्येचा घन किती लवकर काढता बघा विद्यार्थी। मी तुम्हाला सांगून राहिलं म्हणून थोडंसं वेळ तरी लागत असेल, परंतु तुम्ही ज्यावेळेस स्वतः सोडवणार त्यावेळेस एवढ्या वेळात याच्यापेक्षा तुम्ही कमी वेळामध्ये त्याचे घन काढू शकता। बघा विद्यार्थी मित्र, हे झालं 41 या संख्येचा घन काढणे। यानंतर आपण बघा पुन्हा एक मी सांगतो आहे एक उदाहरण, त्यानंतर आपण काढूया 71 या संख्येचा घन काढू। 71 या संख्येचा घन कशा पद्धतीने, सेम तसंच 1 लिहा, 7 लिहा, लिहिले 71, त्यानंतर 7चा वर्ग करा 49, 7चा घन करा 343। आता काय करायचे, शेवटचे अंक सोडून द्यायचे, याची डबल 14ची डबल, 7ची डबल किती होईल 14, 49ची डबल हा किती होईल, हा होईल 98। आता करायची याची बेरीज। बघा हा 1 आहे, हा 21 होतो, 21 1 लिहा, हातचे 2। आता बघा 10 19 19शी 9 हातचा 1 हा किती येईल, 13 13 ने 1 14, 14 हे पूर्णपणे इकडे घेऊन घ्यायचे आहे, झाले 7, हे झाले 5 आणि 3। म्हणजेच तुमचा जो आलेला 71 या संख्येचा जो घन आहे हा किती आहे, 3,57,911। अशा पद्धतीने तुम्हाला
जेवढे फास्ट होईल तेवढ्या फास्ट, जर तुम्ही प्रॅक्टिस छान केले, प्रॅक्टिस जर खूपच केले तर तुम्हाला निश्चितच याच्यामध्ये जे आहे हे घन काढण्याचे ट्रिक आहे, जेवढे लवकर येईल तेवढ्या लवकर तुम्ही त्याचं घन काढू शकता. बघा विद्यार्थी मित्र, मी 3 उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवलेली आहे. या 3ही उदाहरणावरून ही ट्रिक जर तुम्हाला समजली असेल तर तुम्ही काय करायचं आहे, 91 या संख्येचा घन काढायचा आहे आणि जे उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये कळवायचे आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायचे आहे. अशाच नवनवीन व्हिडिओच्या ट्रिककरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझ्या पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्र, धन्यवाद.